गाईज, तर चला हा आपल्या चॅनलवरचा पहिला मोठा ब्लॉग असणार आहे. आणि जो की मी पहिला ब्लॉग आपल्या शिफ्टिंगचाच करते. हे माझ्या पाठीमागे बघा, सगळी अशी पोती भरून ठेवलेली आहे. अजून इकडे खूप सगळा पसारा पडलेला आहे. सगळ्या रूममध्ये कपडे पडलेले आहे. आणि हे फक्त सगळं कपड्यांचाच सुरू आहे आता सध्या. कपाट आहे, कपाट पूर्णपणे रिकामं केलेलं आहे. अजून आहेत तरी बऱ्यापैकी राहिलेली आहेत. ऋतूचे वगैरे कपडे आहेत अजून खाली. तर ते सगळं आम्हाला शिफ्ट करायचं आहे आजच. किचनमधलं पण अजून काही काढलेलं नाही आहे. किचनमधलं उद्या परवा 2 दिवसात काढणार आहे. तर किचनमध्ये सुद्धा माझ्या भरपूर असं सगळा पसार आहे. आता किती वेळ लागणार आहे माहीत नाही, पण ब्लॉग कंटिन्यू करा. तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करणेच, कसं नेलं काय नेलं. आता बाहेर टी व्हीसुद्धा आहे, तर इकडे टी व्हीचा बॉक्स काढून ठेवलेला आहे. त्याच्यामध्येच घरून आम्हाला घेऊन जायचं आहे. हां, घेऊन जायचं आहे आपल्याला. आता इकडे आल्यापासून आम्ही जे जे सामान घेतलं होतं त्याचे सगळे जे बॉक्स होते त्याचे सगळे हां का, ओके. आता त्याचे सगळे जे बॉक्स होते ते इकडे कबाडीवाला बोलवला आहे. आणि त्याला म्हणजे काय करते, ओके. हां, आता या रूममध्ये आल्यापासून ज्या काही नवीन वस्तू घेतल्या होत्या ना, त्या सगळ्यांचे बॉक्सेस तसेच ठेवले होते. आणि तोच आता एकदम कबाडीवाला बोलवला आणि त्याला म्हटलं एकदम सगळे देऊन टाकायचे. तर असं काय हा जास्त पैसे वगैरे याचे देत नाही बरं का, पण कुठेतरी बाहेर कचऱ्यामध्ये टाकून देण्यापेक्षा हे यांना देऊन टाकलेलं बरं पडतं. आता हा सगळा तर कचरा बाहेर काढून झाला. त्यानंतर आमचं एक एक करून सगळ्या वस्तू खाली न्यायचं सुरू होतं. दोन आहेत. आणू धरा, हे घेऊन येते. फायनली गाडीमध्ये सामान घेऊन निघालेलं आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला? साहित्य भरून घाम सुटलाय, नुसता घाम. अजून काहीच नाही भरलेलं, अजून फक्त कपडे घेतलेले आहेत. बाकीचे कपडे अजून भरपूर शिल्लक आहेत. आणि अक्षरशः आम्ही 4 व्हीलरचं पोर्टर केलेलं आहे. 4 व्हीलरमध्ये हे सगळं सामान भरून घेऊन जातोय. का तर टेम्पो जरी केला तरी त्याच्यामध्ये एवढं सगळं सामान बसणार पण नाही. आणि एकाच दिवशी न्यायला खूप जास्त लोड येतो. आणि सगळं लावून घ्यायचं म्हटल्यानंतर पण खूप त्रास होतो. तर आता हे सगळं तिकडं न्यायचं, त्या रूमवरती खाली करायचं, परत थोडंसं सामान घ्यायचं, परत ते पण न्यायचं. असं कंटिन्यू आमचं चालूच राहणार आहे. टी व्ही वगैरे पण आता इथे काढून ठेवला होता आणि तो आजच इन्स्टॉल करून घ्यायचा होता. त्याच्यामुळे गडबड करत होतो, कारण सगळं सामान एकत्र आणि टी व्ही वगैरे असंच साईडला ठेवणं बरं नाही, कारण काही प्रॉब्लेम होऊ शकतो. तर नंतर दुसरीकडे आल्यानंतर टी व्ही वगैरे पण इन्स्टॉल करून घेतला. आणि त्यानंतर मी जे छोटे छोटे 4 स्टँड करून घेतले होते, त्या भैयाला उशीर झाला होता तरीसुद्धा मी त्याच्याकडून करून घेतलंच. आणि बाहेर हॉलमध्ये तर टी व्ही आणि फ्रेम लावून झाली होती. त्यानंतर दरवाजाला पाठीमागे एक छोटीशी पट्टी लावली. आणि आम्हाला मांडणी आणायची होती भांडी मांडण्यासाठी. तर ती आम्ही गाडीवरून चक्क घेऊन आलो होतो. आणि ही अशी काही आमची त्या आणताना हालत झाली होती. तर जो काही अवतार झाला त्याच्यावरती अजिबात लक्ष देऊ नका. आता हा पाठीमागचा पसारा बघताय ना, तर ते सगळं आणतानाच ही माझी अवस्था झालेली आहे. पाठीमागे एवढं सगळं सामान आणून टाकलेलं आहे. आता ते सगळं क्लीन करायचं आणि लावून घ्यायचं आहे. इकडे एवढे डबे वगैरे सुद्धा आणलेले, पोत्यांमध्ये भरून कपडे भांडे वगैरे सगळे घेऊन आलं. टी व्ही वगैरे रात्रीच लावून घेतला होता. इकडे राधाकृष्णाची पण फ्रेम लावून घेतलेली. आता हे भांडी घासून घ्यायचे, त्याच्यातले कपडे लावायचे. ऑलमोस्ट 60% तरी सामान आम्ही जे आहे तिकडे घेऊन आलेलो आहे. आणि अजून 40% सामान तिकडं आहेच. इकडे बघा, इकडच्या साईडला पोती वगैरे पण ठेवलेली आहेत. ही जी पोती आहे ह्याच्यामध्ये भांडी वगैरे आहेत, धान्य वगैरे आहे. तर ते सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे. क्लिनिंग करून घ्यायचं आहे. किचनचं तर अगोदर येऊन मी क्लीन करून गेले होते. इकडे रात्री 4 रॅक वगैरे लावून घेतलेले आहेत. आणि छोट्या छोट्या भरण्या ठेवण्यासाठी आपल्याला. किचन वगैरे तर मी अगोदरच क्लीन करून घेतलं होतं सगळं. पण चला, आता टर्न भांड्यांचं आहे. भांडी असल्यानंतर अजून सगळं खराब होणारच आहे, सगळीकडे घाण होणारच आहे. तर
आता इकडे जेव्हा मी भांडी वगैरे घासून घेत होते त्यावेळी मी एकटीच इथं होते, त्याच्यामुळे ते करत असताना काही मी व्हिडिओ शूट केला नाही. त्याच्यामुळे डायरेक्ट सगळं झाल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते. ऋदूची इकडे बडबड वेगळीच सुरू होती. इकडे मी भांडी वगैरे छान घासून घेतली आणि छान बरण्या वगैरे सुद्धा लावून घेतल्या होत्या. आता तिकडून जे आम्हाला आणायचं होतं पोर्टर करूनच हे सगळं मोठं सामान आणावं लागलं, कारण ते असं तर आणणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे पोर्टरवाले सामान घेऊन आले होते आणि त्यानंतर आहूंचा इकडे सेटअप चालला होता. त्यांच्या वर्क फ्रॉम होमचं जे सेटअप आहे घरातलं तेच त्यांचं लावायचं काम चालू होतं. फायनली आपण सगळं सेट वगैरे केलेलं आहे. घरामध्ये सगळ्या गोष्टी लावून झालेल्या आहेत आणि आता गॅस चालू करायचा. याच्यावरती अजून काहीच बनवलेलं नाहीये मी. तर पहिल्यांदा गॅसची पूजा करायची. कोणत्याही नवीन घरामध्ये शिफ्ट झाल्यानंतर करतात. तर मी पहिलं इथं स्वस्तिक काढून घेणार आहे, गॅसची पूजा करणार आहे आणि त्याच्यानंतर दूध उतू घालवायचं आणि गोडाचं काहीतरी बनवायचं. ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. शॉर्ट करा बघ. हे चाकू ठेवायचं स्टँड वगैरे मला इथे लागणारच होतं, तर ते अजून मी काय फोडलं नव्हतं. तर चला त्याचंही ओपनिंग करून छान असं स्टँड ठेवणार पाहिजे मस्त. आता घराचं शिफ्टिंग करत असताना मी थोडंफार तरी तुम्हाला दाखवलं, पण जे सामान लावत होतो त्याच्यामध्ये आम्ही दोघंच होतो आणि खूप धावपळ झाली, पळापळ झाली. त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत कोणत्याच गोष्टी शेअर नाही करू शकले. तर हा आहे आपला हॉल आणि सगळ्यात पहिलं तर इथे आम्ही TV या वॉलला फिट केलेला आहे. त्याच्या खाली जे काही आपलं हे राहतं ते आहे. त्यानंतर इकडच्या साईडला राधाकृष्णाची फ्रेम लावली आहे. इकडे छान असं आपलं देवघर केलंय ज्याने आपल्या घराला पर्यंत आपलं एवढंच आहे. त्यानंतर आता बेडमध्ये भरपूर सगळ्या आहे. यांचं जे अजून थोड्या गोष्टी आवरायच्या आहेत, तरी पण यांचा जे टेबल आहे वर्क फ्रॉम होमचं जे सेटअप आहे ते इकडच्या साईडला लावलेलं आहे, कारण इकडे विंडो आहे, छान व्हेंटिलेशन आहे, हवा सुद्धा छान येते. त्याच्यामुळे ह्या ज्या 2 ऑफिस चेअर आहेत त्या सुद्धा आतमध्येच राहणार आहेत. हे जे आमचं मेकअप कपाट आहे छोटंसं ते इकडच्या साईडला लावून घेतलंय. त्यानंतर इकडे कपड्यांसाठी वगैरे जे कपाट आहे ते इकडच्या साईडला, कूलर वगैरे आहे ते इकडे. एकदम म्हणजे असं कमी स्पेसमध्ये जास्त वस्तू ठेवलेल्या आहेत आणि तरी पण व्यवस्थित बसलंय. बाकीचा न लागणारा जो पसारा आहे तो सगळा वरती टाकलेला आहे आम्ही. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ते आपलं किचन. तर किचन मध्ये सुद्धा भरपूर सगळा पसारा आहे. त्याचा इकडच्या साईडला वॉशरूम आहे, तर वॉशरूम वगैरे काही घातलं नाहीये. आणि इकडे आपलं किचन आहे. तर इथे सगळं म्हणजे किचन भरपूर मोठा दिलेला आहे. जर रिअल शेप मध्ये नसेल तरी व्यवस्थित मोठा आहे. इथे पण छान असं किचन मध्ये सगळ्या गोष्टी लावून घेतलेल्या आहेत. इकडे असं छान असं भांड्यांचं रॅक लावून घेतलेलं आहे. या साईडला भरण्या वगैरे आपल्या ज्या आहेत म्हणून त्या दिवशी फिक्स करून घेतलं होतं हे, तर त्याच्यावरती भरण्या वगैरे ठेवलेल्या आहेत. आणि असं काही आपलं छोटंसं किचन आहे आणि त्या किचन मध्ये असं सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. तर असं काही आमचा हा दिसायला जरी कमी दिसत असेल पसारा, तर लावताना खूप जास्त वेळ गेलेला आहे.
अख्खे 3 दिवस आम्ही याच्यामध्ये घालवलेले. तरी पण व्हिडिओ शूट वगैरे न करता हे केल्यामुळे पटपट झालंय. तर ठीक आहे, आता हे सगळं झालंय. त्याच्यानंतर आमचं जे काही चूलपूजन म्हणतात ना असतात ते, तर गॅस वगैरे चालू केलेलं आहे. त्याच्यावरती गरम दूध उतू घालवण्यासाठी ठेवलेले. आज काहीतरी गोडाचं करायचं, छान असं देवाला त्याचाच प्रसाद दाखवायचा. आम्हीही तेच खाणार. दूध गरम करायला ठेवलं होतं का तर त्यावेळेस उतू घालवायचं होतं म्हणून, आणि एवढं उतू गेलं की सगळा अख्खा गॅस दुधानेच गच्च भरला होता. पुन्हा मला हे डबल काम लागलं. आता गुळाचं काहीतरी बनवायचं होतं, त्याच्यामुळे मी शिराच बनवायला घेतला होता इथे. तसं तर आहोंना आणि ऋदूला पण शिरा कधीतरी खायला आवडतो, आणि मी पण खूप क्वचित म्हणजे एकदम रेअर खाते. आणि दुधात बनवलेला शिरा जरा चांगला लागतो, त्याच्यामुळे म्हटलं आज दुधामध्ये छान बनवून घ्यावा. त्याच्यामध्ये भरपूर असं तूप घातलं आणि त्यानंतर शिरा बनवला. देवासाठीही तोच प्रसाद होईल म्हटलं, आणि आपणही थोडा थोडा त्याच्यातला तेच खाऊ. तर छान असा वैरून घेतला. आता शिरा कमी आणि दूध जास्त झालं होतं, कारण थोडासा पातळ शिरा असेल तर खायलाही छान वाटतं. खूप कोरडा कोरडा शिरा कोणालाच नाही आवडत, म्हणजे आम्हाला तरी नाही आवडत. त्याच्यामुळे मी असा शिरा बनवला होता. छान शिरा शिजून झाल्यानंतर मग त्याच्यावरती साखर घातली मी, का तर थोडाफार मोकळा पण होतो शिरा याच्याने, आणि चवीलाही चांगला लागतो. त्याच्यामध्ये गोडसरपणा जो असतो तो आहे तसाच राहतो. जशी म्हणजे साखर जास्त बॉईल नाही झाली की ती व्यवस्थित लागते. त्याच्यामुळे मी असं, आणि जेव्हा आपण प्रसादाचा शिरा बनवतो ना तेव्हा पण साखर अशीच वरतून घालून घेतात. तर शिरा रेडी झालेला आहे. आता हा प्रसाद देवाला दाखवायचा आणि त्यानंतर तो आम्ही सुद्धा खाणार. तर असं काही आमच्या अक्षरशः 3 दिवस गेलेले आहेत हा सगळा पसारा लावण्यामध्ये, हे सगळं घर आवरण्यामध्ये. तर माझा हा पहिलाच लॉंग व्लॉग होता, आणि तोही शिफ्टिंगचा. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत असेच कनेक्ट राहा. आता भेटू नेक्स्ट ब्लॉग.